नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण भारताचे परकीय व्यापार धोरण बघणार आहोत, ज्याला आपल्या सिलेबसमध्ये म्हटलेले आहे आयात निर्यात धोरण. आधी जे आहे ना, याला एक्झिम पॉलिसी असं म्हटलं जायचं, परंतु 2004 नंतर याला आता भारताचे परकीय व्यापार धोरण म्हणून ओळखलं जातं. जे इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी असं नाव याला देण्यात आलेलं आहे. आधी एक्झिम पॉलिसी होती, म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण, आयात निर्यात धोरण होतं, परंतु यातला आता परकीय व्यापार धोरण म्हणून ओळखलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परकीय व्यापार काय आहे भारताचा तो आपण बघणार आहोत. भारताची विविध धोरणं बघणार आहोत आणि नुकतेच जे नवीन धोरण जाहीर झालेले आहे 2021 साठी 21ला, तर ते पण आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ हा फार डिटेलमध्ये असणार आहे, कारण की या टॉपिकवर खूप सारे प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि शेवटी तुमच्या प्रॅक्टिससाठी एक UPSCचा एक प्रश्न दिलेला आहे या घटकावर, तो पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर सुरू करूया आपल्या या लेक्चरला. तर सर्वात आधी परकीय व्यापार धोरण. आता परकीय व्यापार धोरण हे कशासाठी आपण राबवत असतो किंवा याची गरज का असते? बघा, कुठलाही देश असेल, त्या देशात जर आर्थिक विकासाला चालना द्यायची असेल तर आपल्याला आर्थिक धोरण गरजेचं आहे. या आर्थिक धोरणामुळे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीला चालना मिळते आणि हे सर्व ठरवणार याच्यासाठी धोरणे आणि पावले या सर्व या धोरणात असतात, म्हणून हे धोरण महत्वाचं आहे. आधी याला एक्झिम पॉलिसी असंही म्हटलं जातं किंवा आता सुद्धा तुम्ही याला एक्झिम पॉलिसी म्हणू शकतात, बट ऑफिशियली त्याला असं म्हणत नाही. आता हे एक्झिम पॉलिसी किंवा हे भारताचे परकीय व्यापार धोरण हे कशाद्वारे नियंत्रित केले जाते, तर याच्यासाठी एक कायदा आला होता 1992 मध्ये, ज्याचं नाव आहे परकीय व्यापार विकास व नियमन अधिनियम. तर हा ऍक्ट आला होता आणि या ऍक्ट नुसार सरकार जे आहे तर ते व्यापार धोरण जाहीर करते. याच्या कलम 5 नुसार केंद्र सरकारला अधिकार देण्यात आलेले आहे की ते परराष्ट्र धोरण जाहीर करू शकतात, त्यात सुधारणा करू शकतात. म्हणजे इथून आपल्याला समजलं की फक्त केंद्र सरकारच हे करू शकतं. म्हणून तुम्हाला सिलेबस मध्ये असं म्हटलेलं नाही की महाराष्ट्राचे आयात निर्यात धोरण, का? कारण की महाराष्ट्रात ते जाहीर करू शकत नाही आहे. का? कारण की ते सर्व जाहीर करण्याचा जे अधिकार आहे तर ते केंद्र सरकारला देण्यात आलेले आहेत. भारताचे परकीय व्यापार धोरण निर्यात आणि व्यापाराला चालना देण्यासाठी धोरण आणि धोरणांची मूलभूत चौकट म्हणजे एक फ्रेमवर्क तयार करते आणि बदलत्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितींशी जुळवून त्याचा आढावा घेते आणि हे निर्यातीसाठी एक मार्गदर्शक तत्वांचा हा एक संच देखील आहे. आता हे जे वाणिज्य मंत्रालय आहे तर त्याच्या अंतर्गत येतं हा सर्व कारभार परकीय व्यापाराचा. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक विभाग स्थापन करण्यात आले आहे, त्याचं नाव आहे परराष्ट्र व्यापार महासंचालनालय, DEFT त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. तर हे स्थापन करण्यात आले आणि हे सर्व जे आहे या परकीय व्यापार धोरणाची अंमलबजावणीचं काम बघत असतं. आता या धोरणाच्या माध्यमातून सरकार जे आहे तर ते पारंपरिक आणि सूर्योदय क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची भूमिका राबवत असते. पारंपरिक म्हणजे काय, की जे वर्षानुवर्ष चालत आलेले की ते नोन आहे, म्हणजे स्टील प्रोडक्शन हे नोन आहे, कोल प्रोडक्शन हे नोन आहे. पण सूर्योदय क्षेत्र कोणते? IT 4.0, इंडस्ट्रियल 4.0, त्याच्यानंतर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आहे, अल्गोरिदम्स आहे, डेटा सायन्स आहे. तर या काय नवीन सूर्योदय इंडस्ट्री यांना सनराइज इंडस्ट्री म्हणतात. तर या अशा इंडस्ट्रीयांना प्रोत्साहन देण्याचे सुद्धा काम याच्यातनं चालत असतं. या धोरणात आयात आणि निर्यात या दोन्हींचा समावेश असतो आणि जागतिक स्तरावर भारताची स्पर्धात्मकता वाढवणे हा त्याचा प्राथमिक उद्देश. या धोरणाचे उद्दिष्ट काय ते आपण बघूया. देशातील आर्थिक क्रियाकल्पांना म्हणजेच इकॉनॉमी ऍक्टिव्हिटींना गती देणे, चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे. कच्चा माल, घटक आणि ज्या मध्यस्थ माल असतात, ज्यांना मधल्या गोष्टी म्हणतात, की इतर वस्तूच्या उत्पादनासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना आपण मध्यस्थ वस्तू म्हणतो. त्याच्यानंतर उपभोग्य वस्तू आणि उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या भांडवल वस्तू यांना प्रवेश देऊन शाश्वत आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे, भारतीय कृषी उद्योग सेवा बळकट करणे, रोजगार निर्मिती करणे, आंतरराष्ट्रीय मानांकन स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि वाजवी किमतीत दर्जेदार ग्राहक उत्पादनं प्रदान करणे, हे सर्व या इंडस्ट्रियल जी आपली फॉरेन ट्रेड पॉलिसी असते त्याचा उद्देश असतो. धोरणाचा कालावधी काय असतो, तर धोरण हे 5 वर्षासाठी जाहीर केलं जातं आणि हे 31 मार्च रोजी संपतं आणि 1 एप्रिल पासून याच्यात बदल करून लागू केलं जातं. हे दरवर्षी नाही होत, ते 5 वर्षासाठी होतं, म्हणून तुम्ही बघितलं असेल की याचा कालावधी त्याच पद्धतीने निश्चित करण्यात येतो फायनान्शियल इयर नुसार. परकीय व्यापाराची काय वैशिष्ट्ये असतात, तर परकीय व्यापार कायदा 1992 राष्ट्रीय आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या विदेशी व्यापार कायद्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, त्यातील काहींचा समावेश खाली करण्यात आलेला आहे. एक, या कायद्याने केंद्र सरकारला निर्यात आणि आयात धोरण तयार करण्यासाठीचे काम दिलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यात ते सुधारणा देखील करू शकतात.
आणि या परकीय व्यापाराच्या बाबतीत ते काही निर्बंध, नियमन आणि बंदी घालण्याचे सुद्धा सरकारला आदेश आहे. म्हणून तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रात जेव्हा कांद्याचा भाव वाढायला लागतात तेव्हा काय करतो सरकार, निर्यातीवर बंधन लावतो. तर हे कोण लावतं? हे राज्य सरकारने लावतं, हे केंद्र सरकार लावतं. का? कारण की त्यांनाच त्या पद्धतीचे अधिकार आहेत. पुढे, परदेशी व्यापाराशी संबंधित सर्व बाबींमध्ये आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे कार्य सुद्धा केंद्र सरकार करणार आहे. फॉरेन ट्रेड पॉलिसी तयार करण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी हा कायदा व्यापार महासंचालकाची नियुक्ती करेल. हा कायदा असा देखील विहित करतो की कोणताही आयातदार किंवा निर्यातदार डायरेक्टर जनरलने रीतसर मंजूर केलेल्या वैध आयातक व निर्यातकर्ता कोड क्रमांक धारण केल्याशिवाय आयात निर्यात व्यवसाय चालू शकत नाही. म्हणजे काय की त्याला डायरेक्टर जनरलने जो काही कोड दिला असेल, जे काही प्रोसिडिंग्स असेल, जे काही लिगल गोष्टी असतील, तर त्याला फॉलो करावे लागतील. म्हणजेच काय की असं नाही की कोणी उद्या उठून सुटून जे आहे आयात निर्यात करायला सुरुवात होईल तर त्याला स्मगल म्हणतात. जे असं डायरेक्टली यांच्यानुसार नाही जात, गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार नाही जात, तर त्याला आपण स्मगलिंग होतो. बघा, ती गोल्डची स्मगलिंग होते, तुम्ही मूवीज मध्ये बघितलं असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूची स्मगलिंग होते. किंवा तुम्ही जर खूप वर्ष आधी जर एखाद्या दुकानात गेले असताना इलेक्ट्रॉनिकची दुकानं, तर इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर आपल्याला दोन चॉईसेस द्यायचा. आयदर काय करा, तुम्ही ते वॅट भरा, ओके, वॅट भरा, की आमच्याकडनं एक दुबईचा माल आलेला आहे, तो स्वस्त आहे, फक्त त्याच्यावर तुम्हाला वॉरंटी आणि बिल नाही बनवून भेटणार. एक दुबई माल असतो. म्हणजे हे पण आयात निर्यात झाले, पण हे काय झाले, हे स्मगल झालेले आणि हे प्रॉपर आयात निर्यात झालेला आहे. केंद्र सरकारला या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ते अधिकार देऊ शकतात. म्हणजे केंद्र सरकार असं सांगू शकतं की हा IAS ऑफिसर आहे आमचा आणि याला आम्ही हे अधिकार प्रदान करत आहोत, तरी केंद्र सरकार करू शकतं. त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करू शकतो जो या कायद्याचं उल्लंघन करेल, या कायद्यातील दिलेल्या बाबींचं उल्लंघन करेल, तर त्याला केंद्र सरकार जे आहे तर ते शिक्षा देऊ शकतं. आता आपल्याला आजपर्यंत जे वेगवेगळे व्यापारी धोरणं जाहीर करण्यात आलेले आहेत त्यांच्या आपल्याला आराखडा बघायचा आहे, त्यांची आपल्याला थोडेसे इतिहास आणि उत्क्रांती याच्याविषयी माहिती घ्यायची. सगळ्यात आधी एक्झिम पॉलिसी आली होती 1992 ला. तिचं कालावधी जवळपास 31 मार्च 1997 पर्यंत चालला, म्हणजेच 92 ते 97 लक्षात ठेवायचं. केंद्र सरकारने 1 एप्रिल 1992 रोजी आयात उदार करण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी आणि व्यापार स्थिर करण्यासाठी हे धोरण लागू केले. आणि या धोरणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं ते उदारीकरण, म्हणजे लिबरलायझेशन. आधी काय करायचं सरकार, खूप सारे आयात आणि निर्यातीवर खूप सारे रिस्ट्रिक्शन होते. सरकार एक क्लोज इकॉनॉमी सारखं वागायचं. म्हणजे काय की सगळं आपलंच करायचं, म्हणजे कोणाशी संबंधच ठेवायचे नाही, आपल्या घरातलंच. पण त्यावेळी सरकारने काय केलं, उदारीकरण केलं आणि बाकीच्या जगाशी आपली जी मार्केट आहे तर ती ओपन करून दिली. या धोरणांनी सर्व वस्तू आणि सेवांच्या आयात व निर्यातीला मोठ्या प्रमाणात मुक्त केले गेले आणि तेही नकारात्मक यादीत नमूद केलेल्या वस्तू वगळता कुठल्याही निर्बंधाशिवाय. हे धोरण भारतातील आर्थिक सुधारणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल होते. का? कारण की आपल्याला माहिती आहे की 1991 मध्ये जी आपली LPG पॉलिसी आणली, ओके, जे नवीन आर्थिक सुधारणा आणल्या, नवीन औद्योगिक धोरण आणली, जर त्यांना व्यवस्थित पद्धतीने लागू करायचं असेल तर आपल्याकडे एक चांगली एक्झिम पॉलिसी, आयात निर्यात धोरणं असणं गरजेचं आहे. पुढे, एक्झिम पॉलिसी 1997 ते 2000. वस्तूचा परवाना, परिणामकारक बंधने आणि इतर नियंत्रणे काढून टाकणे हे या पॉलिसीचे वैशिष्ट्य होते. प्रतिबंधित यादीतील सर्व वस्तूपैकी 150 वस्तू विशेष आयात परवाना यादीत हस्तांतरित झाल्या आणि उर्वरित 392 वस्तू खुल्या सर्वसाधारण परवाना यादीत हस्तांतरित झाल्या. म्हणजे काय, विशेष आयात परवाना यादीत म्हणजे काय की त्याच्यासाठी ना आयात करण्यासाठी विशेष परमिशनची गरज नाही, त्याला ऑटोमॅटिक तुम्ही ती गोष्ट आयात करू शकता. निर्यात संरक्षण भांडवल वस्तू, त्याला म्हणतात EPCG, ही जी स्कीम आहे, या योजनेअंतर्गत भांडवली वस्तूंवरील शुल्क आधी 15% वरून 10% करण्यात आलेले आहे आणि कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी ही मर्यादा 20 कोटींवरून आता 5 कोटी रुपयांपर्यंत एवढी कमी करण्यात आलेली आहे. या धोरणात नवीन ड्युटी एंटाइटलमेंट पासबुक योजना ही सुद्धा सादर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत काय होणार आहे, निर्यातदारांना निर्यातीवर केलेल्या शुल्कांची संख्या त्याला क्रेडिटच्या स्वरूपात मिळू शकते. पुढची एक्झिम पॉलिसी बघूया 2002 ते 2007 दरम्यानची. या धोरणाचा, कारण की या धोरणाच्या आधी जे ना तर ACZ पॉलिसी जाहीर झाली होती. आपल्याला माहिती आहे ACZ कायदा आला तर 2005 मध्ये, परंतु त्याची पॉलिसी जे ना तर ती आधीच जाहीर झाली होती. या ACZ योजनांना बळकटी देण्यासाठी आणि अल्प मुदतीची व्यावसायिक कर्ज देण्यासाठी ही जी पॉलिसी आहे तर ती घोषित करण्यात आली आणि याच्यानुसार जे ऑफशोर बँकिंग युनिट्स असतात तर त्यांना रोख राखीव आणि वैधानिक तरलता गुणोत्तरामधून सूट देण्यात आली होती. आणि अशा ज्या सूट देण्यात आलेल्या भारतीय बँका होत्या तर त्यांना परदेशी बँका म्हणून ट्रीट केलं जाणार होतं. खूप सारे कृषी उत्पन्नावरील जे आहे निर्यातीवरील निर्बंध काढून टाकण्यात आले होते. म्हणजे अजूनही भारत जे ना खूप सारे ज्या गोष्टींना तर त्या निर्यात करत नाही आणि आयातीवर पण खूप मोठ्या प्रमाणात भारताने बंधनं लावलेली आहेत कृषी क्षेत्रांच्या बाबतीत. या धोरणात कुटीर उद्योगांसाठी
EPCG योजनेअंतर्गत निर्यातीचे बंधन राखण्यापासून सूट देण्यासाठी प्रोत्साहन योजना तयार करण्यात आली. या धोरणात सर्व शुल्क सूट योजनेसह तरतुदीची कायम ठेवली गेली आणि कुठलीही मूल्य मर्यादा याच्यात नव्हती. या धोरणात वापरल्या जाणाऱ्या उपकरणे आणि इतर वस्तूंच्या शुल्कमुक्त प्रकल्प आयातीस 1 वर्षांपेक्षा जास्त काळ परमिशन देण्यात आलेली होती. पुढचं आहे 2004 ते 2009 दरम्यानचं धोरण. तर या धोरणाचा उद्देश आयात आणि निर्यातीवरील कोणतेही विशिष्ट बंधन नसतील तर ते आधी काढून टाकायचे. या धोरणाने एका व्यापार मंडळ स्थापन करावं अशी शिफारस केलेली होती. आता हे व्यापारी मंडळ काय काम करणार आहे तर एक निर्यात वाढवण्याच्या योजना तयार करेल, त्याची अंमलबजावणी कसे होईल याच्याबाबत सरकारला ते सल्ला देईल. त्याच्यानंतर आयात आणि निर्यातींसाठी विद्यमान फ्रेम स्ट्रक्चर कसं आहे त्याचं परीक्षण करेल आणि परकीय व्यापाराला चालना देण्यासाठी संबंधित मुद्द्यांचं परीक्षण करून सरकारला त्याचा अहवाल देणार आहे. पुढचं 2009 ते 14 दरम्यानचं आहे. निर्यातीची क्षमता सुधारणे, परकीय व्यापाराला चालना देणे आणि परकीय चलन वाढवणे या उद्देशाने हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं. या धोरणामध्ये एक सगळ्यात मुख्य तोटा असा होता की आपली निर्यात कमी झाली होती. निर्यात का कमी झाली होती की 2008-9 मध्ये ना तर ग्लोबल रिसेशन आलं होतं आणि या ग्लोबल रिसेशनमुळे कंट्री एकमेकांची जास्त ट्रेड करत नव्हत्या, कारण की त्यावेळी मागणी फार कमी पडलेली होती. तर अशा वेळी आपली भारताची निर्यात सुद्धा कमी झालेली होती. मग ही निर्यात वाढावी याच्यासाठीच हे धोरण जाहीर करण्यात आले होते. मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात की सबसिडी द्यावी, त्याच्यानंतर काही स्ट्रक्चरल चेंजेस असतात ते करावे, खूप साऱ्या ज्या प्रोसेस असतात तर त्या सरळीकरण करावं, निर्यात बाजारामध्ये वैविधता यासारख्या उपाययोजनांना प्रोत्साहन देण्याचं ठरलं होतं. मग याच्यामध्ये काही महत्त्वाच्या स्कीम लागू करण्यात आल्या होत्या. एक फोकस प्रोडक्ट स्कीम, मार्केट लिंक फोकस प्रोडक्ट स्कीम आणि फोकस मार्केट स्कीम अशा योजनांची याच्यात घोषणा करण्यात आलेली होती. पुढचं आपल्याला बघायचं जे महत्त्वाचं आहे याच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारू शकतो. 2015 ते 2020 दरम्यानचं 1 एप्रिल 2015 रोजी आलेल्या परराष्ट्र धोरणात वस्तू आणि सेवांच्या वाढत्या निर्यातीबरोबर देशात रोजगार निर्मिती, मूल्यवृद्धी वाढवणे यासाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस या उपक्रमाच्या अनुषंगाने हा आराखडा तयार करण्यात आला. म्हणजेच काय की आपल्याला निर्यात तर वाढवायचीच आहे, पण निर्यात वाढवून काय करायचं, आपल्या देशात आपल्याला रोजगार निर्मिती करायची आणि काहीतरी मूल्यवर्धित करायचं आहे, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करायचे आहे. परराष्ट्र व्यापार धोरणात बाजारपेठ आणि उत्पादन धोरण, व्यापार प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास आणि व्यापार इकोसिस्टीमच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असलेल्या उपायांचे वर्णन या धोरणात करण्यात आलेले होते. या धोरणात भारताला बाह्य आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न केला गेला. वेगाने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या रचनेशी पावले उचलली जातील आणि देशाच्या आर्थिक वाढ आणि विकासात मोठे योगदान निर्माण करणारे हे धोरण असणार आहे. या धोरणाची काय काय वैशिष्ट्य आहेत ते आता आपण बघूया. या धोरणात आहे ना दोन एकदम महत्त्वाच्या स्कीम जाहीर करण्यात आलेल्या. एक आहे मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम आणि दुसरी आहे सर्व्हिसेस एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम. ही दुसरी स्कीम आहे. मर्चंडाइज म्हणजे काय असतं बघा, मर्चंडाइजला म्हणतात टँजेबल, जे टँजिबल गुड्स असतात ना, टँजिबल गुड्स असतात ना, म्हणजे काय की ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता. ओके, ते स्पर्श करू शकणाऱ्या कुठल्याही वस्तू असतात ज्या आपण बाहेरच्या देशात पाठवतो, ओके, किंवा बाहेरच्या देशातनं मागवतो, म्हणजे काय त्याला मर्चंडाइज असं म्हणतात. ओके, मर्चंडाइज म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही पेन पाठवला, पण तेच जर समजा माझा कोर्स जर अमेरिकेमधल्या एखाद्या व्यक्तीने घेतला तर मी तर अमेरिकेला काही वस्तू एक्सपोर्ट तर नाही केली, तर ती दिसत पण नाही, कोणी हात पण नाही लावू शकत त्याला. ठीक आहे, ऍप दिसतं ती गोष्ट वेगळी, बट त्याला हात नाही लावू शकत. म्हणजे सर्व्हिस का असतात या इनटेंजिबल गोष्टी असतात. ओके, या यांना आणखी मराठी भाषेत म्हणतात की या अमूर्त गोष्टी आहेत आणि या मूर्त गोष्टी आहेत. ओके, म्हणजे या दिसतात, यांना आपण स्पर्श करू शकतो, हात लावू शकतो. ओके, यांचं वजन काहीतरी प्रमाण असतं, परिमाण असतं, पण यांचं परिमाण असत नाही. ही जी आहे तर ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरशी रिलेटेड आहे आणि ही जी आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी हे या सेक्टरमध्ये येतात आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या सर्व्हिसचे रिलेटेड आहेत त्या येतात. ठीक आहे, ही योजना यापूर्वी अस्तित्वात असलेल्या खूप साऱ्या ज्या योजना आहेत तर त्यांच्या जागा घेतील आणि या प्रत्येक योजनेसाठी जी आहे ना पात्रता आणि वापरासाठीच्या अटी भिन्न असतील. म्हणजे मर्चंडाइज साठी वेगळ्या अटी असतील आणि सर्व्हिसेससाठी वेगळ्या अटी असतील. एसीझेड साठी देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर हस्तकला, हातमाग, पुस्तके इत्यादींचे ई कॉमर्स, बरं का, म्हणजे नॉर्मल पारंपरिक उद्योग नाही, यांचे ई कॉमर्स हे जे आहे ना तर हे मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया ही जी स्कीम आहे ना तर या योजनेअंतर्गत पात्र असतील. आधी जे ना काही नावं दिली जायची, जसं एक्सपोर्ट हाऊस असेल, स्टार एक्सपोर्ट हाऊस असेल, ट्रेडिंग हाऊस असेल, प्रीमियम ट्रेडिंग हाऊस असेल, तरी नाव बदलून आता 1, 2, 3, 4, 5 स्टार एक्सपोर्ट हाऊस करण्यात जाणार. म्हणजे काय 1 स्टार एक्सपोर्ट हाऊस, 2 स्टार एक्सपोर्ट हाऊस अशा पद्धतीने नावं दिली जाणार आहे. जे काही धोरण असेल तर ते धोरण मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया यांच्याशी सांगड घालणार असलं पाहिजे, यांच्याशी मिळतं जुळतं असणार पाहिजे. कस्टम ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्सच्या देयकासाठी ड्युटी क्रेडिट
ही मुक्तपणे हस्तांतरे आणि व्यापारजोगे करण्यात येईल. पुढे MEIS अंतर्गत कृषी आणि ग्रामीण उद्योगांना 3 ते 5% दराने समर्थन देण्यात येईल. भागधारकांची नियमित संवाद साधण्यासाठी एक संस्था निर्माण करण्यात येतील. एक बोर्ड ऑफ ट्रेड आणि दुसरं काउन्सिल फॉर ट्रेड अँड डेव्हलपमेंट अँड प्रमोशन ही स्थापन करण्यात येईल. आता हे जे बोर्ड ऑफ ट्रेड असेल याची सल्लागारची भूमिका असेल आणि हे जे CTD असेल ना, तर हे राज्य आणि केंद्र शासनांना याच्यात प्रतिनिधित्व असेल. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रात भारताची संशोधन क्षमता बळकट करण्यासाठीच नव्हे तर विकसित देशांना आपली मते आणि चिंता चांगल्या माहितीच्या समर्थनार्थ स्थानावर मांडता यावी याच्यासाठीच एक नवीन संस्था स्थापन करण्यात येईल. तिचं नाव असेल सेंटर फॉर रिसर्च इन इंटरनॅशनल ट्रेड. काय असेल? सेंटर फॉर रिसर्च अँड इंटरनॅशनल ट्रेड ही संस्था स्थापन करण्यात येईल. आता एक महत्वाचं धोरण आहे की जे नुकतंच लागू करण्यात आलेलं आहे 2021 मध्ये. खूप साऱ्या पुस्तकात तर हे दिलेलं पण नाही आहे, पण इथं आपण डिटेलमध्ये हे घेतलेलं आहे. याच्यावर पण खूप सारे प्रश्न येतील तुम्हाला. जी 2 धोरण आहेत ना ज्यांच्यावर सर्वात प्रश्न येतील, एक आहे 2015चं आणि हे 2021चं. ओके. पुढे नवीन विदेशी व्यापारी धोरण 1 एप्रिल 21 पासून लागू करण्यात आलं होतं. ऍक्च्युली मध्ये आधीवालं ना 20 ला संपत होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की 20 ला त्यावेळी कोविड चालू होता म्हणून हे ना 1 वर्षांनी आणखी वाढवण्यात आलं आणि हे 31 मार्च 2021 पर्यंत हे लागू करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या कालावधीसाठी हे नवीन परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये भारताने लक्ष ठेवले की भारताला $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवायची आहे. ओके. त्याच्यानंतर उत्पादन आणि सेवा क्षेत्रांच्या परिचालनात सुधारणा. परिचालन म्हणजे काय? लॉजिस्टिक मध्ये सुधारणा करायची आहे. सरकारच्या कार्यक्षम पायाभूत सुविधांच्या पाठिंबामुळे भारतातील असमतोल दूर होईल आणि व्यापारात भर पडेल असे हे धोरण सांगतं. या धोरणामध्ये ना जिल्हा निर्यात केंद्राची स्थापना करायचं म्हटलेलं आहे. जिल्हा निर्यात हब उपक्रम नवीन फॉरेन ट्रेडचा एक महत्वाचा घटक आहे. परराष्ट्रीय व्यापार महासंचालनाच्या प्रादेशिक प्राधिकरणामार्फत वाणिज्य विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशां सरकारशी चर्चा करेल जेणेकरून जिल्ह्यामध्ये उपक्रम नेमला जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्सपोर्ट करण्यासारखा कोणता पदार्थ आहे तो ओळखला जाईल आणि त्याच्यानुसार त्याला महत्व दिले जाईल. म्हणून तुम्ही बघा 1 प्रोडक्ट 1 डिस्ट्रिक्ट अशी एक योजना सरकारने राबवली. म्हणजे सरकारचा काय उद्देश आहे? समजा जर म्हणजे नागपूरच्या संत्री असतील, ओके, नागपूरच्या संत्री कशा पद्धतीने एक्सपोर्ट करू शकतो तर त्याच्यावर लक्ष देणे. समजलं तुम्हाला? म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची काय खासियत आहे त्या पद्धतीने करणे. आता या नवीन धोरणापासून काय काय अपेक्षा आहेत, हे धोरण काय काय करणार आपण व्यवस्थित बघूया. हे पहिले जे धोरण असणार आहे ना तर हे WTO अनुरूप धोरण असणार आहे पहिलंच. याच्या आधीचे जे धोरण होते ते WTO अनुरूप धोरण नव्हती. म्हणजे काय होतं, जेव्हा भारत सरकार आपल्या वेगवेगळ्या उद्योगांना सबसिडी प्रोव्हाइड करतं, खूप काही आर्थिक मदत प्रोव्हाइड करतं, त्यावेळी अमेरिका, बाकीची युरोपियन कंट्रीज हे WTO मध्ये जातात आणि भारताविरुद्ध केस फाईल करतात आणि सांगतात की भारत एवढी जी सबसिडी देतो त्याच्यामुळे आमच्या देशातील वस्तू महाग होते, भारतातील वस्तू स्वस्त होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची वस्तू स्वस्त असल्यामुळे ती विकत घेतली जाते. असं जे कृषी क्षेत्राच्या बाबतीत होतं. म्हणून बघा आपले खूप सारे कृषी प्रोडक्ट जे आहे तर ते आपण डायरेक्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकू शकत नाही, कारण की आपलं सरकार जे फर्टिलायझर मध्ये सबसिडी देतं, खूप सारे राज्य सरकार वीज मध्ये सबसिडी देतात, खूप सारे सरकार जे आर्थिक मदत करतात, याच्यामुळे काय होतं त्याची कॉम्पिटेटिव्हनेस कमी होते इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि ते चालत नाही. WTO ने स्पष्ट सांगितलंय की असं सबसिडी डायरेक्ट सबसिडी चालणार नाही, तुम्ही दुसऱ्या फॉर्म मध्ये सबसिडी द्या. म्हणूनच ज्या आधीच्या ज्या योजना होत्या ना तर त्या योजना बंद करायला लावलेल्या आहेत. ओके, ज्या आपण बघितल्या होत्या ना MSME अंतर्गत प्रोत्साहन योजना ज्या होत्या ना तर त्या बंद करायला लावल्या आणि त्यासाठी सरकारने 1 जानेवारी 2021 पासून एक नवीन योजना लागू केली. तिचं नाव आहे रिमिशन ऑफ ड्युटीज ऑर टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट. ही जी आहे ना तर ही नवीन योजना लागू केलेली ही MEIS ची जागा घेईल आणि याचे नवीन दर आणि अटी ज्या अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही आहेत. मी अजूनही शोधल्या पण मला दिसल्या नाही. म्हणजे ही जी योजना होती तरी बंद करण्यात आली आणि याच्याऐवजी सरकारने हे नवीन सुरू केलेलं आहे. का? कारण की WTO ने सांगितलं की असं चालणार नाही, कारण की USA ने केस टाकली होती आपल्या विरुद्ध. पुढे सुलभ क्रेडिट प्रवेश. आता खूप सारे MSME म्हणजे गरज असते क्रेडिटची. म्हणजे काय? क्रेडिट म्हणजे पैसा, त्याला म्हणतात पतपुरवठा. पतपुरवठ्याची गरज असते, परंतु बँका जे आहे ना तर ते चांगल्या पतपुरवठा करत नाही. म्हणून क्रेडिट चांगला मिळावा याच्यासाठी एका सल्लागारी गटाने सांगितलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज देण्याची मर्यादा जी आहे तर ती वाढवण्याची सूचना देण्यात यावी. पुढे पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे. आज जे बघतो ना आपण की चीनमध्ये एवढ्या सगळ्या इंडस्ट्री कशामुळे आहेत, कारण की चीनमध्ये लॉजिस्टिकची समस्या नाही, इतके चांगले हायवेज आहेत, रेल्वेज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, त्याच्यानंतर पोर्ट्स त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणात डेव्हलप केले. इव्हन तो पाकिस्तानमध्ये पोर्ट डेव्हलप केले, श्रीलंकेमध्ये पोर्ट डेव्हलप केले, म्यानमारमध्ये पोर्ट डेव्हलप केले. हे कशासाठी? कारण की त्यांच्या देशात असणारे उत्पादन जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने निर्यात होऊ शकेल याच्यासाठी.
मग भारताला सुद्धा आपल्या शेजाऱ्यांकडून शिकण्याची गरज आहे आणि भारताने सुद्धा जास्तीत जास्त पैसे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, आपल्या देशाचे जे रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी, हे सगळ्यात जास्त हायवे इनॉग्रेशन करतात. का करतात? कारण की सरकारचं असं लक्ष आहे की जितके जास्त हायवे बांधू ना, तितके जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात येईल, कारण की त्यांना लॉजिस्टिकची सुविधा भेटणार आहे. त्यासोबतच आपल्याकडे असणारे फॅसिलिटीज जे असणार आहे, समजा गोदामे असतील, बंदरे असतील, त्याच्यानंतर ज्या प्रयोगशाळा असतील की ज्यांच्यामध्ये मालाची टेस्टिंग होते, ते सुद्धा असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठीच सरकारने 2017 मध्ये स्कीम आणली होती. तर ही पुढे नेहमी सुरू राहील अशी सगळ्यांना आशा आहे. पुढचं बघूया, कमी अनुदान आधार जास्त. आता इंडस्ट्रीजला मदत करणं म्हणजे काय? सरकारचं आधी काय धोरण असायचं की इंडस्ट्रीजला पैसे देणं. तसं काय म्हणतं सरकार की शेतकऱ्यांना मदत करणं म्हणजे काय की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे. पण त्याने शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? नाही होत. त्याच्यासाठी काहीतरी स्ट्रक्चरल चेंज करावं लागतं. त्याच पद्धतीने सरकार काय करायचं उद्योगांच्या बाबतीत सुद्धा, की त्यांना फक्त पैसे देऊन द्यायचं की तुम्ही पैसे घ्या आणि हे तुम्हाला अनुदान भेटलं. पण आता पियुष गोयल यांनी म्हणजे 2020 मध्ये एका कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही पैसे नका मागू, तुम्ही गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि उत्पादन यांच्या जोरावर पुढे जा. ओके, गुणवत्ता शिका, तंत्रज्ञान मागा आमच्याकडनं, उत्पन्नाचे प्रमाण वाढवा. ओके, अनुदान नका मागू. म्हणजे काय? आधार घ्या आमच्याकडून, पण अनुदान मागू नका. उद्योगातील बरेच लोक याविषयी सहमत आहे की सबसिडी ऐवजी सरकारने जे आहे ना, तर ते कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे की जेणेकरून इंडस्ट्रीला स्किल लेबर भेटेल आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन भेटली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशातील उद्योगांना सुद्धा टेक्नॉलॉजी भेटणार आहे. म्हणजे याचं ज्वलंत उदाहरण सांगू का, की इस्रोमध्ये ना, इस्रोने बॅटरी, लिथियम आयन बॅटरीची टेक्नॉलॉजी आहे आणि लिथियम आयनची बॅटरीची टेक्नॉलॉजी आहे ना, तर ही इस्रो आता भारतीय कंपन्यांना देणार आहे 1 करोड रुपयावर. म्हणजे 1 करोड रुपये द्या सरकारला आणि तुम्हाला लिथियम आयन बॅटरीची जी टेक्नॉलॉजी आहे तर ती भेटणार आहे आणि ती कशी बनवायची त्याची सगळी प्रोसेस तिथं दिली, तुम्ही प्रोडक्शन करू शकतात. म्हणजेच काय की सरकार हे सांगतं की तुम्ही आमच्याकडनं अशा गोष्टी घ्या ना, अनुदान कशाला मागतात हे मागा ना. आता 1 करोडचं तुम्ही लायसन्स घेणार आणि त्याच्यावरून तुम्ही 1500 करोडच्या बॅटरीज तयार करू शकतात. पुढे एक काही महत्वाचे उद्योग आहे ज्याच्यात भारत अजूनही पाहिजे तेवढा प्रगतशील होऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये एक फार्मास्युटिकल, बायोटेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय उपकरणे. याच्यामध्ये भारताला म्हणजे अपस्किलिंग करायचे का? कारण की खूप सारी जे मेडिकल डिव्हाइसेस एकदम कॉम्प्लिकेटेड असतात ते जर्मनीमध्ये बनतात, जपानमध्ये बनतात, ते आपल्याला भारतात बनायला सुरुवात करायची आहे आणि व्यापार धोरणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त संशोधनावर आणि विकासावर लक्ष केंद्रित करायचे. पुढे टॅक्स ब्रेक. आता काय होईल, सरकार जे म्हणतं ना की आम्ही तुम्हाला सबसिडी कमी देऊ. आता ठीक आहे, सबसिडी कमी दिली तर निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही टॅक्स रेट तर कमी करा ना आणि तो थोडासा सुलभ करा, कॉर्पोरेट टॅक्स कमी करा. जर तुम्ही सबसिडी काढून घेताय तर या 2 गोष्टी आम्हाला दिल्या पाहिजेत. मग जी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, जी CIS, यांनी काय सांगितलं की तुम्ही काय करा की आपण जे बाहेरून आयात करतो, ओके, जो तयार माल असेल म्हणजे आयफोन असेल डायरेक्टली किंवा टेस्ला कार असेल, ओके, टेस्ला कारवर तुम्ही जास्त आयात लावा. पण समजा तेच जर मी इंजिन मागवलं, तेच जर मी टायर मागवली, तर त्याच्यावर तुम्ही कमी कमी आयात शुल्क लावा, कारण की त्याची आपण कार बनवू भारतात आणि ती निर्यातच करणार आहे. ओके, समजलं? म्हणजे त्यांचं असं मत आहे. त्याच्यानंतर EPCG आणि ड्युटी ड्रॉबॅक योजना यांसारख्या योजनांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फेरबदल व्हावा अशी त्यांची मागणी आहे. पुढचं आहे डिजिटलायझेशन आणि ई कॉमर्स. आता कोविड-19 मुळे लॉजिस्टिक जो आहे तर तो पूर्णपणे डिस्टर्ब झालं होतं आणि याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. एक आहे डिजिटलायझेशन आणि ई कॉमर्स. डिजिटलायझेशन म्हणजे जी संपूर्ण प्रक्रिया आहे आयात निर्यातची, तर ती पेपरलेस करणे, म्हणजे सगळी ऑनलाईन करणे. याच्यासाठी जे आहे ना, तर आयात निर्यातदार एक कोड IEC एक महत्वाचा कोड बनवण्यात आलेला आहे, तर तो एक महत्वाचा पाऊल आहे. त्याच्यानंतर निर्यात जागृती. आता काय होतं, खूप वेळा काय होतं, आपल्या गुंतवणूक म्हणजे आपले जे निर्यातदार आहेत तर त्यांच्याकडे व्यापाराच्या संधीची कमतरता नाही, परंतु त्यांना जागरूकतेचा अभाव आहे. त्यांना बाकीच्या गोष्टी माहित नाही. बाकीच्या आंतरराष्ट्रीय कायदे, मानके, जागतिक बाजारपेठा कशा पद्धतीने चालतात, कोणकोणते पॅटर्न्स आहेत, बौद्धिक संपदा राईट्स आहेत, त्याच्यानंतर जॉग्राफिकल इंडिकेशन्स आहेत, हे सर्व माहित नसतं. याच्यासाठी सरकारने वेगवेगळ्या कार्यशाळा घ्यावा आणि जागरूकतेसाठी कार्यक्रम राबवावा. आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय झालं की रिसेंटली जे आहे ना, भारताने गहू जे आहे ना, तर तो निर्यात केला टर्कीला, परंतु टर्कीने सांगितलं की याच्यात काहीतरी जे आहे तर ते केमिकल जास्त बघायला मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर भारताने जे काय झालं, श्रीलंकेत आर्थिक संकट आलं, त्याच्यानंतर भारताने आपली जी चाय आहे ना, तर ते जपान आणि बाकीच्या देशात पाठवली, तायवानमध्ये, पण त्यांनी रिजेक्ट करून दिली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला तर माहितीच नाही की निर्यात कशा पद्धतीने करतात. तर हा जागरूकतेचा अभाव कशामध्ये आपल्याला बघायला मिळतो, ज्या काही डेव्हलप कंट्रीज आहेत ना, म्हणजे तुम्ही आफ्रिकाला म्हणजे कचरा जरी एक्सपोर्ट केला ना, म्हणजे त्यांना काही फरक पडत नाही, ते देशांमध्ये ते काय एवढे क्वालिटी चेक नाही करत. पण जर तुम्ही युरोप, अमेरिकन आणि जपान सारख्या देशात जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल ना, तर तुम्हाला प्रॉपर स्टँडर्ड जे आहे ना, तर ते फॉलो करावे लागेल आणि ते स्टँडर्ड आपल्या लोकांना माहिती नसतात, म्हणजे आपल्या जे निर्यातदार असतात त्यांना माहित नसतात आणि हे माहिती करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आणि जागरूकता कार्यक्रम राबविणं गरजेचं आहे.
आता आयात समुदायाची इच्छा लिस्ट म्हणजे काय, त्याला विश लिस्ट म्हणतात. आता आपण फक्त निर्यातीकडे लक्ष देतो, पण आयात समुदायाची एक स्वतःची जे आहे ना विश लिस्ट आहे, आणि याच्यामुळे काय होतं, ते स्वयं प्रमाणपत्र तत्वावर भांडवली वस्तू आयात करण्याची परवानगी केंद्र सरकार देते. पुढे जाऊया. आता या परकीय व्यापार धोरणाअंतर्गत कोणकोणते प्रमुख उपक्रम सरकारने राबवलेले हे फार महत्वाचं आहे. या ज्या आता आपण स्कीम बघणार आहोत ना, याच्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. पहिली जी स्कीम आहे ना, त्याला म्हणतात निर्यात बंधू स्कीम. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं समजतं ही निर्यातीशी संबंधित योजना आहे. हो, ही निर्यातीशी संबंधित योजना आहे. तर परदेशी व्यापार महासंचालनालय म्हणजे DGFT ने जे नवीन निर्यातदार असतात त्यांच्यासाठी समुपदेशन, प्रशिक्षण आणि आउटरीच कार्यक्रमाद्वारे जी गुंतागुंतीची निर्यातदारीची जी प्रोसेस आहे, तर ती कशा पद्धतीने सिम्प्लिफाय होईल याच्या मार्गदर्शनासाठी ही योजना सुरू केलेली आहे. लघु मध्यम उद्योगांचा उदय आणि लोकांना रोजगार देण्याची भूमिका लक्षात घेता निर्यात वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी MSME क्लस्टर ओळखले जाईल. या योजनेची उद्दिष्ट साधने करण्यासाठी निर्यात प्रोत्साहन परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रातील इतर इच्छुक ज्ञान भागीदार आणि संशोधन समुदायाच्या वतीने संरचनेत पद्धतीने आउटरीच कार्यक्रम आयोजित केले जातील. या व्यतिरिक्त साधनांचा सर्वोत्तम वापरासाठी सर्व जे स्टेक होल्डर असतील त्यांच्याशी संबंध साधण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यात सीमा शुल्क, ECG आणि बँका आणि संबंधित मंत्रालयाचा समावेश असेल. तर ही निर्यात बंधू स्कीम आहे. पुढे ड्युटी फ्री इम्पोर्ट ऑथोरायझेशन. मग ही अशी योजना आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला इंधन, तेल, ऊर्जा स्त्रोत आणि इतर निर्यातीच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यावर म्हणजे फ्री म्हणजे शुल्क न लागता आयात करण्याची परमिशन भेटते. ओके, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे वस्तू वापराल ना, तर त्याच्यात किमान तुम्ही 20% तरी मूल्यवर्धन केलं पाहिजे आणि ते एक्सपोर्ट केलं पाहिजे. ही योजना जी आहे तर ती प्रामुख्याने कच्च्या साखरेच्या आयातीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पुढचं आहे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स EPCG. दर्जेदार वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी भांडवली वस्तूंची आयात सुलभ करणे आणि भारताची स्पर्धात्मकता वाढवते, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजे काय, इथं भांडवली वस्तू म्हटलंय बरं का, कन्झम्पशन गुड नाही म्हटले. म्हणजे समजा तुम्ही टेस्लाची कार डायरेक्टली मागवली तर ती भांडवली वस्तू नाही, कन्झम्पशनची वस्तू आहे. तेच जर तुम्ही इंजिन तिथून मागवलं, तेच जर तुम्ही सेमीकंडक्टर तिथून मागवलं, तेच जर तुम्ही सोलार पॅनल्स तिथून मागवले, म्हणजे काय, या भांडवली वस्तू झाल्या. तेच तर तुम्ही CNC मशीन मागवली तर ही काय झाली, भांडवली वस्तू झाली. ओके, आणि सरकार जे ना भांडवली वस्तूंवर खूप फोकस देतं की हा ठीक आहे तुम्ही मागू शकतात. इलेक्ट्रॉनिक इम्पोर्ट एक्सपोर्टर्स कोड. तर इम्पोर्ट एक्सपोर्टर कोड हा निर्यात परमिट आहे जो दुसऱ्या देशातून आपल्या देशात किंवा त्याच्या दुसऱ्या देशात निर्यात आणि आयात करण्यासाठी अनिवार्य आहे. DGFT ने IEC अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक बँक सर्टिफिकेट ज्याला EBRC असं म्हणतात. EBRCच्या पुढाकारामुळे DGFT ला सुरक्षित इलेक्ट्रॉन मोडद्वारे थेट बँकांमधून निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची पूर्तता करण्याचा आवश्यक तपशील हस्त करणे शक्य झालेले आहे. हे विविध भागधारकांची कोणत्याही भौतिक इंटरफेस शिवाय निर्यात प्रोत्साहनाच्या योजनेचा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करते. आयात निर्यातदार प्रोफाईल. आता खूप साऱ्या ज्या आहे ना तर ते दस्तावेज लागतात विविध वेळी, तर याच्यासाठी जे आयातदार आणि जे निर्यातदार आहेत तर त्यांची एक प्रोफाईल आता ऑनलाईन क्रिएट केली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून व्यवहाराचा खर्च आणि वेळ कमी होईल. अर्जाची ऑनलाईन फायलिंग. आता खूप सारे जे अर्ज आहे ना डिजिटलायझेशनमुळे ते आता ऑनलाईन झालेले आहेत आणि आता विविध गोष्टींसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा तयार करून देण्यात आलेली आहे. आणि आता इव्हन तो म्हणजे सिग्नेचर सुद्धा डिजिटल झाले. तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये गेले असेल तर आता तहसीलदार सही नाही करत, त्याची तिथं असं की डिजिटली साईन. तुम्ही आधार कार्ड बघा, आधार कार्ड पण काय तर डिजिटली साईन. आता डिजिटली साईनचा जमाना आलेला आहे. निर्यात संबंधित स्टॉक जप्तीची मागणी. म्हणजे काय होतं, खूप वेळा काय करतात हे जे कस्टम ऑफिसर असतात ना, हे खूप सारा माल जप्त करून ठेवतात आणि खूप वर्षानुवर्ष जप्त करून ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं की समजा मी जर्मन मधून एक मशीन मागवली, ओके, अशी मशीन मागवली की जे काय करतं कायद्याचं इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन डायरेक्ट मराठीमध्ये करतं आणि एकदम परफेक्ट ट्रान्सलेशन करतं. ओके, पण काहीतरी कारणास्तव ना एक जो कस्टम ऑफिसर होता त्याने हे जप्त करून घेतलं. आता माझा तो तोटा होईल ना. आता तुम्ही सगळे म्हणणार की सर कायदे येत नाही, कायदे येत नाही. काय येत नाही, कारण की माझं जे मशीन होतं ना इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करणार, ते तर जप्त होऊन गेलं, तर तो लॉस होऊन गेला माझा. तर असा लॉस होऊ नये अशा खूप साऱ्या सेक्टरचा. म्हणजेच काय की याच्यामुळे काय होतो, उत्पन्न प्रक्रियेत आड येते आणि वितरणाच्या वेळापत्रकात जे अडथळा निर्माण होतो. आणि जर काही असं असेल तर 7 दिवसांच्या आत ती मागे घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे 7 दिवसांच्या आत त्याला लवकरात लवकर सोडलं पाहिजे. 24 तास क्लिअरन्स सिस्टीम असली पाहिजे, जेणेकरून मर्चंट ओव्हरटाईम चार्जेस जो आहे तर तो गोळा करण्याची गरज पडणार नाही. आणि व्यवसायाचा अभ्यास सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो इंटरफरन्स फॉर फॅसिलिटिंग ट्रेड जो स्विफ्ट कोड आहे तर तो जारी करण्यात येईल. ओके, म्हणजे इतर नियामक संस्थांकडून प्रत्यक्ष भेट न देता आवश्यक त्या परवाना देण्यात येतील. त्याच्यानंतर
नाशवंत निर्यात उत्पादनाच्या निर्यातीची सुविधा. नाशवंत म्हणजे काय, दूध असेल, फळ असेल, अन्नधान्य पदार्थ असतील, तर यांच्यासाठी जे आहे ना तर निर्यात सुविधा व्यवस्थित व्हावी याच्यासाठी एकल खिडकी योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी ॲपेडा जी आहे तर ती मदत करणार आहे. पुढचं टाइम रिलीज स्टडी. टाइम रिलीज स्टडी हे WCO द्वारे कस्टमची वास्तविक कामगिरी निर्धारित करण्यासाठी तयार करण्यात आलेले एक टूल आहे. या व्यतिरिक्त हे साधन आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील अडथळे किंवा सीमाशुल्क प्रकाशनावरील परिणाम अडचणी दूर करण्यास मदत करते. भारतीय सीमाशुल्क आता 6 महिन्याच्या आधारावर प्रमुख कस्टम स्थानांवर याची अंमलबजावणी करणार आहे. पुढे टाउन ऑफ एक्सलन्स, टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स ज्याला म्हणतात TEE. आता 750 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मालाची उलाढाल असलेली अशी जी काही शहर आहेत तर ती ओळखल्या जातील आणि हस्तमाग, हस्तकला, कृषी, मत्स्य व्यवसाय या क्षेत्रांसाठी ही मर्यादा फक्त 150 कोटी असणार आहे. म्हणजे बाकीच्यांसाठी 750 आणि या चारींसाठी किती असणार आहे, फक्त 150. मग TEE अंतर्गत काय फायदे दिले जातील, तर युनिट्सला मान्यता प्राप्त संघटनांना MAI योजनेअंतर्गत विपणन म्हणजे मार्केटिंग, क्षमता निर्माण आणि तांत्रिक सेवांमध्ये प्रोत्साहन दिले जाणार आहे आणि यांना EPCG योजनेअंतर्गत सुद्धा पात्र ठरले जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ना तर ते भारताचे परकीय व्यापार धोरण माहिती करून घेतलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक होता हा आणि शेवटी तुम्ही जे आहे ना या नोट्समध्ये वाचून हा एक UPSC 2020चा एक क्वेश्चन दिलेला आहे तो तुम्ही वाचून घ्या आणि त्याचं मी आन्सर आणि डिस्क्रिप्शन हे दोन्ही दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.